हे गाइस वेलकम बैक टू आवर ब्लॉग। तो आज है भाई दूज, आपको भाई दूज की हार्दिक शुभेच्छा गाइस। तो चलो चलते हैं, देखते हैं आज का क्या प्रोग्राम बनता है। तो अभी सुबह सुबह जाना है एक आटा पिसाने, क्योंकि घर पे मी बनाना है। तो चलो गाइस चलते हैं। त्याच्यानंतर डायरेक्ट आलो मी हॉटेलवर, काकांना द्यायचं दळण घेऊन जाता आता हॉटेलवर आलो. हॉटेलवर पैसे घेतो काकाकडनं आणि देतो दळण. चला गाइस स्कूटी घेऊन आलो, दळण घेतो 5 किलो आणि भेटतो तुम्हाला. काय सगळे कामं झालेले आहेत. आता चाललो आपण द्रुमन भाईकडे. चला जाऊ आणि मला आहे तिथं भेटतो द्रुमन भाईकडे. नाही खाणार काय वडा वगैरे खाणार खाते ना. तर काय दोघांना सोडलंय आता आणि चाललो मी दळण घ्यायला. दळण घेतो, घरी देतो आणि मग पण भेटतो. आता घरीच चालू आहे, कंटाळा आला सकाळपासून फिरतो जायचं गायस. तर काय घेतलं दळण, आता निघूया घरी आणि भेटतो तुम्हाला गाय घरी जाऊन. चला मस्त झोपून उठलो आता. मस्त झोप झाली आज. किती 1ला झोपलेलो, आता उठलो. आता वाजलं 4:30. चाललो जरा बाहेर जातो, फिरून येतो थोडा वेळ, कंटाळा आला. आता झोपून उठलो, चाललो आता बाहेर जाऊ. आता पडता पडता वाचलो गायचं. असं झालं आहे, मी आलो द्रुमनच्या घरी आणि त्याला फोन केला. मला बोलतो भाई मी काशात गेलतो, आता नाक्यावर आलो आहे, येतो. माझे पाठी होतो ना तू, माझे पाठी होतो ना. अरे याच्याकडे थांबलेला मी कोणाकडे आल्या लागलंय कामाला. अजून बाकी पाईप पण लावायचे. काहीच आलो द्रुमन चर्चच्या हातात आहे. हे सगळे बाहेर काम करतात. काय झालं ना, काय करते काय माहिती तो काय करतो. झाला का त्याचा काय माहिती. किती टाइम होतं काहीच बघू. खोलत बसलाय, पाईप लावायचं अजून ना, पाईपरचं पाण्याचं. आणि हर्षा बोलते मला 2 मिनिटाचं अजून आलं नाही. हर्ष कुठे आहे का माहिती, लवकर आलं. ए ते लाव पटकन, तुझेच कमी लावून घेते पटपट वायफरचा. उद्या आता कुठे नाही. आम्ही आलो भाजी घ्यायला मम्मीला घेऊन. मम्मी स्टार्ट काय झालंय चैतन्य. चाललं आता काशात थोडं काम आहे हर्षाकडे. चला जाऊन या. काय आता चाललोय मी हॉटेलवर काकांकडेच. आपला रिक्षा आला आहे, तो रिक्षा घेऊन यायचा आहे. आणि प्लस काकांना चाबी पण द्यायची होती. आणि मग काका बोलतो घरी येतात. मग चला जाऊया तिथं, बघू काय होतंय. रिक्षा मी ना तर काका घेतील कोणातरी एक घेऊ आणि मग डायरेक्ट घरी आलेत पाहुणे. तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. चला गाईस, प्रेम तर तुम्हाला भेटला आहे. आता जातो घरी, मग आता त्यांना भेटवतो तुम्हाला गाईस. चला रिक्षा एकदम नवीन बनवून आला आहे गाव, बघू शकता तुम्ही. एकदम क्लिअर कट टू कट बनला आहे. आतमधलं पण काम केलेलं आहे गाईस. सीट कवर वगैरे मस्त, चाबी सीट कलर वगैरे मारला आहे गाडीला. एक नंबर केले गाईस. आता वाटतं ना आपल्याकडे. चला गाईस आपण चाललो स्कूटी घेऊन. काका चालल्या समोर आपली रिक्षा घेऊन. बघू शकता रिक्षा चालल्या नाही आपली स्कूटी. चला जाऊया घरी, डायरेक्ट घरी भेटतो. आपली रिक्षा मस्त चक्काचक झाली आहे आता. काय इथं चालू आहे टाइमपास. किती टाइमपास करते रे, लई टाइमपास करते. ह्याला बोलते चल बाहेर जाऊ. ए चल ना बाहेर, बाहेर चल. कधीपासून तेच बोलते काय, टाइमपास सोडलं इथं कधीपासून बसले. काय आता एक विषय झाला. आला द्रुमनचा बोर्ड बोलतो भाई गाडी बंद पडली आहे. चला आता मग काशात निघालो तर त्याच्याकडे जाऊ. बघू काय विषय होतं, गाडीचा काय प्रॉब्लेम आहे. हर्षा पण तिथं येत आहे पार्टनर. हर्षा आणि आपण सगळं भेटू एकदम, बघू काय विषय आहे. प्रेम भाई घेऊन चाललाय गाडी खटाखट. चला आपल्याला जायचं काशावर सरकारी हॉस्पिटल बशी. चला जाऊ आणि भेटतो तुम्हाला. अरे पेट्रोल संपलाय. कुठे अल्ट्रा कुठे. अल्ट्राचा पेट्रोल संपला. हा अल्ट्रा पण संपलेच आहे. कुठे ती घरी. अरे धक्का मारायला गाडी कुठे आहे. चल ना ती ज्युपिटर आणली ना मी. कुठं अंडीची मारता येईल का. मारेल मारतो ना, मारतो आम्ही. चल मारतोय. पेट्रोल संपलंय. द्रुमन भाई टोचर मारायला घेतलं. आता निघूया पंपावर पेट्रोल टाकवा दे. अल्ट्रा कुठे उभी रे. कारच्या बोलला अल्ट्राचं पण संपलंय. काय घेतलंय दूध, आता चाललोय घरी. चला जाऊया घरी. सोडलेली ते काढलेली ते सुतली बॉम्ब एक साथ. चला
ए बापल्या झाडो ते काय दोन्ही बॉम्ब आहे. एक कुठला एक बाकी आहे. धमाकेदार भाई प्रेम भाई प्रेम भाईचं नाव आहे. मम्मीला सांग इथेच नको. आता बघ कसं होईल. नाव आहे का भाईचं. ओढल थांबा बाबू आधी तर मारत होतो इथं काय चालू एकाच्या पाठी एक फुटर आता सकाळ सकाळी आलं भाजी घ्यायला सोबत चाललं समोर असणार भाजी घ्यायला. चला गुळ भाजी तुम्हाला भेटतो. काहीच घेतलं सामान आता तिकडं अजून काहीतरी घेतोय काहीच त्यांचं झालं मग आपण निघू घरी जायला. मेडिकलमध्ये पण जायचं आपल्याला कॉफी आणि गोळी घ्यायला. चला सामान मेडिकल झालोय फ्रेश वगैरे आता चाललोय बाहेर. कुठे जायचं चला जाऊया. आज आपली ॲक्टिवा घेऊन चाललोय लय दिवसानंतर फटरे. आता आलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकू गाडीत आणि मग जाऊ कुठेतरी. चला मी काल कव्हर घेतला बघू शकता तुम्ही. भाई कव्हरच ना दे का भाईचा. तर काय आता घेतली स्कूटी आणि चाललोय थोडं बाहेर. मिक्सरचं भांडे घ्यायला जायचं आपल्याला. घरी पाहुणे आलेले आहेत तुम्ही जसं बघितलं ब्लॉगमध्ये का तर पाहुणे आले तर मिक्सरचं भांडं झालं आहे खराब आणि चिकन वगैरे बनवायला सांगितलं तर ते लागणारच. त्यासाठी आता घेतो स्कूटी आणि जातो मिक्सरचं भांडं घेऊन येतो. आणि एक थोडं काम पण आहे 2 मिनटात तो काम पण करून घेतो. एक आधी काम करतो मग मिक्सरचं भांडं घेतो मग तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यावर भेटतो आहेच. चला जाऊया गाईज. घेतलं गाईज मिक्सरचं भांडं ते जातो काम आहे ते करतो. घेतलं तर गाईज आता निघालो चावटीला काम आहे तो करतो आणि मग जातो ओळखायचा. जर आवाज येत नसेल तर समजून घ्या गाडीवर आहे मी. कारण की गाडीवर आवाज येणं शक्यता कमीच असते तुम्हाला पण माहिती आहे. तर आवाज नाही येत असेल तर समजून घ्या गाईज. आता चाललो आहे चावटीला थोडं काम आहे ते करतो. गावात नाही यायचं आपल्याला. तिथनं मला अतिथी हॉटेलपाशी जायचं तिथनं एक काम आहे तो काम करतो मी. मग सहज निघतो घरापाशी. घरी पाहुणे येणार त्यांना पण घ्यायला चालू त्यांना. आता ते घरी गेलं आताला पण फोन करतो कुठं आलं विचारतो. ते पण येणार त्यांना घ्यायला जायला लागेल. मग त्यांना घेऊन आल्यावर मग घरी जेवण वगैरे करून मग भाऊबीज करू. मग तुम्हाला भाऊबीजच्या आम्हाला भेटतो. चला आता जातं काम आहे ते काम करतो मी मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर. तर गाईज आता आलो आहे घरापाशी. काम वगैरे सगळं झालेलं आहे माझा. आता आलो आहे घरापाशी चाललो आहे घरी. घरी जातो आणि मिक्सरचं भांडं देतो मग तुम्हाला भेटतो थोडा वेळात. आत्ताला घ्यायला जायला तेव्हा फोन भेटतो तुम्हाला. जातो आत्ताला फोन करतो कुठं आला विचारतो. मग ते आल्यावर त्यांना भेटून डायरेक्ट घ्यायला जाऊ. मग जाऊ आपण प्रेमला घेऊन कुठेतरी फिरायला. आता चला काय भेटतो तुम्हाला थोडा वेळात. तर गाईस घरी आलेत पाहुणे. फॉर्च्युनर आले पुण्यावरनं. आता मी चाललो आहे हॉटेलवर. थोडं त्यांना जेवण घेतो हॉटेलवरनं आणि घेतो घरी जेवण. चला जातो हॉटेलवर तुम्हाला भेटतो आहेच. आता जस्ट त्यांना घेऊन आलो आणि मम्मी बोलतो का हॉटेलवर थोडं जेवण घेऊन ये घरी संपलेलं आहे आणि पाहुणे आले. तर चाललो हॉटेलला. आता काय इथनं पोचल लगेच. आवाज नाही तसं जर समजून घ्या गाडीवर आहे. जस्ट इथंच भेटलेलं आपल्याला फॉर्च्युनर इथे भेटले. मग त्यांना घरी सोडून आणलो आणि डायरेक्ट आलो तर जेवण द्यायला. घेतो जेवण आणि भेटतो डायरेक्ट तुम्हाला काहीच. आता चाललो हॉटेलला. हे नक्की भाई आपलं काय चांगलं घ्यायचं. आपलं हॉटेल जवळच आहे जास्त लांब नाही घरापासून. आम्ही बसलो काय तरीपासून 2-3 तास असे गप्पा माझ्या फॅमिली सगळे एकदाच. आणि बघत ना दादाचा फोन आला. दादा बोलतो थांबा मी पण येतो आज. स्कॉर्पिओ येईन पण भाई वापस कमबॅक होईल इथं घरी यायच. बघू आता नितीन भाई पण बोलतो येतो म्हणून तो येईल तर मजाच मजा घ्यायच पुरी फॅमिली. मग आपल्या इकडं पुरी फॅमिली बोललं तर चाललंय दमण बीचला फिरायला वापस लॉंग ड्राईव्हला. चला काहीच भेटतो.
तर काय सामान घेतलंय जेवणसाठी घरी पाहुण्यांना. आता घेतो हे लावतो गाडीला. तर काय घेतलं सामान आता चाललोय घरी. हे बघू शकतो तुम्ही घेतलं सामान आणि आता निघालो डायरेक्ट घरी जायला. त्यांना देतो जेवण करू परत निघूया बाहेर कुठेतरी फिरून येऊ. आता नाही आता फिरायचं तर मुश्किल आहे कारण की भाऊबीज करायला आता भाऊबीज करू मग फोटो विटो थोडा आपला काढू. फोटो विटो काढून आम्हाला आता सगळं सांगतो का भाऊबीज करायला आम्हाला 3:30 वाजता 4 वाजता भाऊबीज स्टार्ट करतील तरी 6-7 कुठंच नाही गेले आमचे. वाजणार आहेत कन्फर्म टाईम आहे ते भाऊबीजसाठी. आता बघू त्याच्यानंतर जाऊ आपण. काम असतं आपल्याला काम फोन घेऊ. असं पण फोन आला मला की ये बाई भेटायला. त्याला बोललो थोडा देतो मी. ऋषभचा फोन आला. ऋषभचा पण फोन इग्नोर केला मी बाई कारण की फॅमिलीमध्ये बसलं होतं तर कुठं फॅमिलीमध्ये फोन उचलणार म्हणून फोन वगैरे कोणाचा उचलला नाही आहे मी. आपलं सहज निघालेलो. आता चाललो त्यांना देतो जेवण. फॅमिली फर्स्ट आपली फॅमिलीला जेवण देतं मस्त भाऊबीज करू. तुम्हाला दाखवतो कोणत्या ट्रिपा. कारण मला फॅमिलीमध्ये ब्लॉग बनवायला आवडत नाही त्याच्यातच वाटतं. तरी मी 1-2 क्लिप घेतो भाऊबीजची आणि तुम्हाला टाकतो. तुम्ही बघा कसं वाटतं सांगा आम्हाला. तर आता चाललो मी डायरेक्ट घरी. आवाज नाही असेल तर समजून घ्या कारण की बाईकवरती 40च्या स्पीडला आहे मी. तर चला काय डायरेक्ट भेटतो आता घरी गेल्यावरच. तर गाईज फायनली आपल्या एक गाडी अजून आलेली आहे. बघू शकतात फॉर्च्युनर लीडर. ही आपली थार ही लीडर प्लस फॉर्च्युनर सिग्मा. याचीच कमी होती काय. आता संध्याकाळी स्कॉर्पिओ एन आली तर आली. बाकी थार एक नंबर दिसते काय काही पण बोला आपली. आणि ह्यांचा तर काही संबंधच नाही दोन्ही गाडीचा काही. बघू शकता दोन्ही गाड्या एक क्लिअर दिसतात एका पाठी पाठ. स्टोरी टाकली पण निघाल गाडीचे बघू शकता तुम्ही एकदा जाऊन. तर काय चाललो आम्ही दुकानात दूध घ्यायला. लावण्या बोलते चल मला फिरवून आण. बोललं चल. आधी नाहीच बोलत होतं पण बोललं चल. बोलते लय फिरायचं मला फिरायचं आहे. चाललं आता त्याला घेऊन फिरून चला आणूया गाईस. तर गाईस थांबलोय गाडी घेऊन इथं. लावण्या गेले दूध घ्यायला गाईस. बघू शकता तुम्ही दूध घेऊ तोपर्यंत आपण इथं थांबू. तिकडं दक्ष आहे वाटतं गाईस. चला बघू असं तर भेटू जरा. येईल तेव्हा जाऊ आता लगेच. निघू बघू किती टाइम लागते. तुषार मिडिल समोर खुश आहे आपण. चल घे लवकर. घेईल तेव्हा निघू आपण गाईस. तर गाईस आता निघालं प्रेम आणि मी थोडं बाहेर फिरायला. आणि गाईस उद्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. प्रेम भाई येणार का नाही? 100% खूपच मजा येणार आहे ना. आज रात्री माझ्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग नक्कीच बघा. यूट्यूबला टाका प्रेम जाधव 8424. गाईस नक्की सबस्क्राईब करा. भाईच्या चॅनलला एक नंबर चॅनल आहे भाई. डेली ब्लॉग टाकतं भाई. आपल्याला तोड नाही भाईला. बाकी काय विषय आहे भाईचा. प्रेम भाईचा ब्लॉग बघा एक नंबर कडक ब्लॉग आहे. 100% काय फुल सपोर्ट असू द्या तुमचा. दररोज माझे ब्लॉग येतील मग. आणि काय त्याचं बघून मी वापस चालू केलं नाही तर आधी मी ब्लॉग बंद केला ब्लॉग तुम्हाला माहिती आहे गाईस. आता वापस चालू केलं त्याचं बघूनच. चला गाईस आता भेटू. आता चालू थोडं फिरायला गाडी घेऊन कंटाळा आलता घरी. आता निघालं चला गाईस. हां चला गाईस निघू आता थोडं फिरायला. काय आता चाललोय घरी. झालंय फिरून वगैरे सगळं. जाऊ घरी फ्रेश होऊ. बघू जेवायला काय बनवलं. जे जेवायला असेल ते जेवून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो काहीच उद्याचा ब्लॉग कंटिन्यू बघा. उद्या पण उद्या तर फुल मजा आहे आपली. तिथं जाणार काय एक ठिकाणी तुम्ही लगेच ब्लॉगमध्ये बघा. तुम्हाला कळलं काहीच. पार्ट स्किप करू नका. एक पण पार्ट स्किप केला मग गेला विषय काहीच. काहीच झालं आहे. सगळी जेवण करायला बसलं आहेत. जेवण वगैरे करतील. त्याच्यानंतर डीजेचा सेटअप चालू करणार आहेत. बघू रात्री पण आज लेट नाईट वापस. बघू रात्री भेटतो तुम्हाला डीजेला. चला भेटतो. फोनला चार्जिंग लावतो थोडा भेटतो. बाकी शर्ट भाजीच तर नाही. कमेंट करून सांगा मला शर्ट भाजी दिसते का डेली यूजसाठी आपल्याला. चला भेटू थोड्या वेळात. तर काय आता हे सगळं ना 11 वाजेपर्यंत चालू होतं. काकू काय जाऊन बाहेर. काकवड बाहेर.
गाईज ऑन फायर आज सगळे ऑन फायर. प्रेम बाय ऑन फायर. गाईज प्रेम बाय ऑन फायर. प्रेम बाय बघू शकतात गाईज. पडला काय प्रेम बायचं भांडं पडला. बाईने घेतले काय आता बॉटल. की है यारी निभानी ले पीले ओ मोरे राजा ले पीले ओ मोरे रानी ले पीले ओ मोरे राजा ओ मोरे जानी ले पीले. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू पुढच्या ब्लॉगला. आपला ब्लॉग लवकरच येईल तर चॅनलमध्ये राहा गाईस. चला गाईस भेटू न्यू ब्लॉगला लवकरच येईल. बाय बाय.